आपण मोठं स्केच काढलं, मोठं छोटं स्केच काढलं आणि त्याच्यानंतर आपण कलर भरायला सुरुवात करणार आहोत. आता बघा हा फ्रंट ब्लू कलर आहे. फ्रंट ब्लू कलर आधी हा फ्रंट ब्लू कलर जो आहे हा फ्रंट ब्लू कलर असा भरून घेतला. यानंतर काय करायचं आहे तर डार्क ब्लू कलर आणि फ्रंट ब्लू कलरचं कॉम्बिनेशन करायचं आहे. फ्रंट ब्लू कलर परत हलक्या हाताने इथं पण भरून घ्यायचं आहे. मी तुमच्यासाठी करत आहे बघा साध्या सोप्या पद्धतीनं आधी याचा फ्रंट ब्लू कलर भरून घ्यायचा आहे. मग आता फ्रंट ब्लू कलर भरला तर आता हे जे पिसं काढले आपण त्याच्यामध्ये डार्क ब्लू कलर भरलेला तो थोडासा भरला आणि याच्या बाजूला काय करायचं फ्रंट ब्लू कलर गोल भरायचा बघा असा बघा फ्रंट ब्लू कलर. फ्रंट ब्लू कलर भरला. आता फ्रंट ब्लू कलर भरल्यानंतर आपण आधी वरचं जे त्याचं तोंड आहे त्याला आता आपण काय करू त्याला कॉम्बिनेशन देऊ आधी डार्क ब्लूचं. मग आता डार्क ब्लू कलरचं कॉम्बिनेशन देत असताना हे बघा हा डार्क ब्लू कलर घेतला मी. तर डार्क ब्लू कलरचं कॉम्बिनेशन देत असताना व्यवस्थित जशी आपण आउटलाईन काढलेली आहे तशी आउटलाईनमध्ये डार्क ब्लू कलर भरून घ्यायचा आहे बघा. म्हणजे फ्रंट ब्लू पण दिसला पाहिजे आणि डार्क ब्लू पण दिसला पाहिजे बघा. आधी आपण फ्रंट ब्लू दिला आता डार्क ब्लू देते बघा. ठीक आहे. आता मला स्प्रेड करू. मी जो ज्या ऑइल पिस्टल कलर वापरत आहे त्या ऑइल पिस्टल कलरचं म्हणतात बघा. आता याच्या आउटलाईनला पण मी हा डार्क ब्लू कलर देऊन देते आधी बघ म्हणजे हा मोरायनं ओपन दिसेल बघा. बघा अशा प्रकारे दिला. आधी फ्रंट ब्लू कलर भरून घ्यायचा नंतर डार्क ब्लू कलरनं त्याला शेड द्यायचा आहे बाहेरून बघा. बघा अशा प्रकारे आता हा दिला मी जे कलर वापरत आहे ते ऑइल पिस्टल कलर. ऑइल पिस्टल कलर स्प्रेड होतात. असा हात जर त्याच्यावर हे केला स्प्रेड केला हातानं तर ते स्प्रेड होतात आणि एकमेकात मिक्स होतात. त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन छान दिसते बघा. आता एवढं झालं बघा एवढं झालं. आता यानंतर आपण जे खालचं काढला पिसारा काढला तर त्या पिसाऱ्यामध्ये आधी आपण मधला कलर जो असतो जो पीस असते त्याचं कॉम्बिनेशन ऑरेंज आणि येलोनी करून घेता. आता बघा येलो कलर आता जे मी पिसं काढले मध्ये ते त्याला मी पहिले सगळ्या पिसांना जे आकार काढले त्याच्यामध्ये येलो कलर करून घेणार आहे बघा. तर त्याच्यानंतर आपण ऑरेंजचं शेडिंग त्याला देणार आहे. आधी काय केलं डार्क ब्लू कलर भरला. डार्क ब्लू कलरचं कॉम्बिनेशन दिलं नंतर फ्रंट ब्लू कलरनं त्याला आउटलाईन केली आणि आता आपण येलो कलर भरत आहोत. तर येलो कलरचं मी कॉम्बिनेशन त्याला देत आहे बघा. तुमच्या पेपरमध्ये उद्या जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुमचा आवडता पक्षी घेणार आहे किंवा तुमचा आवडता प्राणी दरवर्षी येत असते तर त्याला अनुसरून मी चित्र आहे बघा काढून पाहायचं घरी. बघा आता मी त्याला इथं शेडिंग देत आहे बघा. बघा हलक्या हाताने फिरवत आहे बघा हलक्या हातानं देत आहे बघा. अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता यानंतर काय करायचं तर यानंतर आपलं पुढील प्रोसेस आहे फ्रंट कोणता कलर आहे फ्रंट ग्रीन कलर. फ्रंट ऑइल पिस्टलचा फ्रंट ग्रीन कलर घेतला. फ्रंट ग्रीन कलर घेतला आणि जशा प्रकारे आपले मोरपीस असतात तशा प्रकारे हात असा चालवायचा आपल्याला बघा. त्याला पिसं काढायचे काढत जायचे परत याला पण पिसं काढत जायचे. जर तुम्ही पिसं काढत गेले तसं आपल्या चित्रावर उठून द्यायचं दिसण्यास तयार राहील. पिसासारखी दिसले पाहिजे तसा हात चालवायचा आपला. मोराची पिसं माहिती आहे तुम्हाला त्या प्रकारे. मग आता मी कव्हर करते त्याला. तो जो कलर आहे ना त्याला पूर्ण कव्हर करते म्हणजे व्हाईट दिसलाच नाही पाहिजे आपल्याला. कोणत्याच प्रकारचा व्हाईट त्याच्यामध्ये दिसला नाही पाहिजे बघा. तुम्हाला जर ड्रॉइंग आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. नवीन ड्रॉइंग तुम्हाला नेहमी दिसत जातील. आता डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे ऑइल पिस्टलचाच. आणि आणखी काही शिकायचं असेल आणखी नवीन डिझाईन नवीन कलर कॉम्बिनेशन समजत नसतील हे समजत नसेल किंवा आर्ट अँड क्राफ्टचं शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा मोरपीस दिसलं आहे ना. मोरपीस आता दिसलं ना थोडंसं बघा. जितकं तुम्ही डार्क करत असाल तितकं मोरपीस दिसत जाईल बघा. आता झालं असं अशा प्रकारे बघा. एकदम नाही जमत ते थोडं एक दोन वेळा प्रॅक्टिस केली की होऊन जाईल हे बघा. दिसत आहे मोरपीस बघा. हे पण मोरपीस दिसत आहे. दोन झाली मोरपीस आपले बघा. आता एक करत आहे मी बघा. होत आहे झालं चित्र. आता बघा असं झालं. आता मी काय केलं ब्लॅक कलरचा जो आहे त्याच्यातलाच ऑइल पिस्टल कलर त्याच्यातला घेतला आणि मी आउटलाईन काढणार आहे बघा. आता म्हणजे ते चित्र आणखी उठून दिसेल. त्याला डोळासुद्धा काढणार आहे. साधाच काढते डोळा बघा. आता बघा हलक्या हाताने काढायचं आहे. जास्त काळं नाही करायचं.
जास्त काळं कराल तर ते चांगलं दिसणार, एकदम हलक्या हाताने करावं लागेल आपल्याला. तो मोर पीस उठून दिसायसाठी आउटलाईन बस थोडं थोडं करून सुटून द्यायचं आहे. बघा तुमचा मोर किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे मोर आपण काढू शकतो. छानपैकी मोर. बघा आता बघा या मोराचे पाय राहिले, मोराचे पाय, हे मोराचे पाय बघा काढले आपण पाय. आता या मोराची चोच राहिली आणि या मोराची वरची राहिली पिसा. बघा आता बघा हे सर्व झाल्यावर हा मोर कुठे बसलेला आहे, कुठं आहे, असा एकदम तरंगत नसेल ना, एकदम तरंगत नसेल. त्याच्यामुळे आपण बघू की हा मोर कसा बसलेला आहे. एखाद्या दांडीवर बसलेला आहे तो झाडाच्या, असं वाटते मला. कारण एकदम तर तो असा बसलेला नसेल खाली, आणि त्याचा पिसारा पण दिसला पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे दाखवायचं आहे की तो एका झाडाच्या फांदीवर बसलेला आहे. मग सांगा बरं मुलांनो, मोराला चोच कोणती असते, कोणत्या कलरची असते? बरोबर लाल कलरची. कोणत्या कलरची असते? लाल कलरची चोच असते. मग आता लाल कलर आपण घेऊ आणि लाल कलरची त्याची छान अशी चोच काढू. बघा आता आपला मोर किती छान दिसत आहे. बघा आता हा मोर कुठं बसलेला आहे, तर झाडावर बसलेला आहे. मग झाडावर बसलेला आहे तर बाकीची जागा आपली रिकामीच आहे. आता तुम्हाला मिळणारा कागद खूप मोठा राहील, त्याच्यामुळे आपल्याला बाकीची जी जागा आहे ती पण भरता येते, किंवा जर नाही भरली तरी पण चालते. तरी पण मी सांगते तुम्हाला कशा प्रकारे ही भरायची. तर हे बघा आपल्याला दाखवायचं आहे, आपण थोडंसं आकाश दाखवू आणि त्या आकाशामध्ये थोडेसे पक्षी दाखवू. तर आकाश बघा मी डायरेक्ट पिवळा कलर घेत आहे आणि पूर्ण पिवळा कलर स्प्रेड करत आहे. बघा मी डायरेक्ट पिवळा कलर स्प्रेड करत आहे. बघा पूर्ण आजूबाजूनं, मोराच्या आजूबाजूनं. बघा पिवळा कलर स्प्रेड केला. बघा केला तुमच्यासारखाच केला मी पण, काही दुसरं केलं का नाही. बघा पूर्ण पान आपण पिवळ्या कलरनं करून टाकू, असं स्प्रेड करून टाकू छान. कारण पान हे आपल्याला मोठं मिळते आणि ते कसं भरावं हे आपल्याला कळत नाही वेळेवर. आता मी घेणार आहे ऑरेंज कलर. आता ऑरेंज कलर हलक्या हातानं, नाही हलक्या हातानं जर भरला तर ते काय दिसते, तर ते आकाशच दिसते. बघा झालं. आता एक हातानं त्याला स्प्रेड करावं लागेल.